चला तर आज मी आवळा कँडी बनवणार आहे. तर अर्धा किलो मी आवळे बाजारातून आणले होते. आता सीझन असतो त्याच्यामुळे मी आवळे आणले आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि पातेल्यात खाली पाणी ठेवून त्या चाळणीमध्ये ते आवळे ठेवून वाफेवर शिजवले आहे. तर पाण्यात शिजवायचे नाहीत कारण त्यातला अंश पाण्यात जातो, त्याच्यामुळे वाफेवर शिजवून घेतले. आणि त्याच्यावर ज्या साईडनी त्या लाईन रेषा असतात त्याच्यावर बरोबर आवळ्याचे 5 ते 6 असे भाग पडतात. हे बघा, अशा प्रकारे आवळ्याचे भाग पडतात आणि अशा प्रकारे मी सगळे आवळ्याचे तुकडे केलेले आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, अर्धा किलो आवळ्याचे एवढे सगळे झालेले आहेत तुकडे. तर आपल्याकडे काचेची भरणी एखादी असेल तर त्यात आपण ते एअरटाईट ठेवू शकतो, पण माझ्याकडे काचेच्या भरणीत बसत नव्हते त्याच्यामुळे मी या डब्यामध्ये ठेवले आहे आणि वरती साखर टाकली आहे. तर साखर टाकली आहे आणि आता ते मी बंद करून रात्रभर असंच ठेवायचं आहे. म्हणजे मुरत त्या साखरेमध्येच मुरत ठेवायचं आहे आणि नंतर मी काढून हे बघा उन्हात 2-3 दिवस नंतर अशा प्रकारे आपली आवळा कँडी तयार होते. त्याच्यावर साखर बारीक करून पावडर टाकायची आणि ही झाली आपली आवळा कँडी. तर मग